की असं समजा अशी एखादी वेळ आली की आता आपलं कोणीच नाही जगात, तर ती फार पेनफुल आणि त्रासदायक अवस्था आहे ती. जेव्हा आपण एकटे पडतो, एकाकी पडतो, आपल्याला आपलं कोणी नाही, आपण निराधार आहोत, पोरके आहोत, असं काही काही लोकांचा अनुभव असतो कुटुंबामध्ये. तर बुद्धांनी एक राज्यत्याग केल्यानंतर त्यांची अवस्था तशीच झालेली असते. आता काय करायचं? तत्वासाठी तर बाहेर पडलोय, युद्धाला विरोध केला म्हणून बाहेर पडलो म्हणून. मग पुढे जे आहे तर त्यांना स्वतःच्या संपर्कात आल्यावर ही मनातली जी अशांतता आहे, अस्वस्थता आहे, अस्थिरता आहे, हे त्यांना नक्की त्रास देत असणार आहे. आणि मग त्याच्यात त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या तपस्या केल्या, ध्यान साधना केल्या, आणि काहीसे अशांतच राहिले. सगळ्या ध्यान साधना करून पाहिलं, त्या काळातल्या एक्सपर्ट झाले, त्याच्यामध्ये पारंगत झाले, आणि अशांतच राहिले. आणि म्हणून ते म्हणतात की आलार काला मुद्दक रामपुत्रांना, ज्यांनी आठ ध्यान त्यांना शिकवली, तर ते म्हणाले, ध्यान तुम्ही सांगताय ते ध्यान मला समजली, त्याच्यात मी पारंगतही झालो, असं तेच म्हणाले ते दोन गुरु. पण म्हणाले दुःखमुक्ती नाही मिळाली, म्हणजे अशांतता संपली नाही. आणि मग त्यांना जो मध्यम मार्गाचा शोध लागला, तो हा जागृतीचा सतीचा आहे. आणि मग त्यांनी त्याच्यात जो काय शोध लावला, तो खरा अभ्यासाचा विषय आहे. सिद्धार्थ गौतमांनी काय केलं हा मुद्दा नाही महत्वाचा. सिद्धार्थ गौतमांनी काय केलं हा मुद्दा महत्वाचा नाही. दुःखमुक्तीसाठी बुद्धांनी काय केलं हा मुद्दा महत्वाचा आहे. बुद्धाच्या आधीच सिद्धार्थ गौतम वेगळे, आणि बुद्धत्व प्राप्तीनंतरचे सिद्धार्थ गौतम बुद्ध वेगळे. पण ते आधी, नंतर सिद्धार्थ गौतम त्यांना काय कोणी सिद्धार्थ आणि गौतम म्हणून कोणी हाक मारत नव्हतं, हे आपण पाहतो. त्यांना तथागत म्हणतील, शास्ता म्हणतील, बुद्ध म्हणतील, सम्मा संबुद्ध म्हणतील, पण सिद्धार्थ गौतम म्हणून कोणी हाक नाही मारली त्यांना. ते विरोधक मारायचे, भो गौतम, ते विरोधक मारायचे, कारण त्यांना माहिती नव्हते यांनी काय प्राप्ती केली. पण त्यांच्या शिष्यांना माहिती होतं कोण आहे ते. तर हा ह्याच्या सगळी चर्चा कशासाठी? एक मिनिट आपण शांततेच्या शोधात जर बसलो, तर ती किती अवघड गोष्ट आहे, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. मग 2 मिनिट, 3 मिनिट, तासभर, 2 तास, दिवसातून 2 वेळा, 3 वेळा, रोज, किंवा 10 दिवस सलग, किंवा 7 दिवस सलग, 20 दिवस सलग, 40 दिवस सलग, 60 दिवस सलग, किती दिवस बसलो त्याला नाही महत्व. एक आन आणि एक अपान जरी आपल्याला शांतपणे पाहता आला पूर्ण, तरी आपलं काम होत आहे. पण तो एक शांत श्वास, एक शांत आन आणि शांत अपान लवकर सापडत नाही. प्रयत्न करून पहा. ते आपल्याला शिकलं पाहिजे. कारण एक श्वास जर जमला, तर मग एक 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 श्वास जमू शकतो. आणि असं पाहता पाहता आपण वर्तमानातल्या श्वासाच्या संपर्कात, नंतर कायेच्या संपर्कात, मग जाणीवांच्या संपर्कात, चित्ताच्या संपर्कात, मनोधम्मांच्या संपर्कात येतो, म्हणजे जीवनाच्या संपर्कात येतो. आणि याला सती म्हटलेलं आहे. याला जागृती, भान, श्वासाच्या पातळीवरचं भान, कायेच्या पातळीवरचं भान, जाणीवांच्या पातळीवरचं भान, चित्ताच्या पातळीवरचं भान, मनाच्या पातळीवरचं भान,
इंद्रियांच्या पातळीवरचं भान, बोलणं, चालणं, बसणं, उठणं, झोपणं, प्रत्येक गोष्ट या जिवंत शरीरामध्ये जी काही चाललेली आहे, आत आणि बाहेर. आत म्हणजे आपण त्याला उंबऱ्याच्या आत म्हणू, आणि बाहेर म्हणजे उंबऱ्याच्या बाहेर म्हणू. हे जे काही चाललेलं आहे, याचं भान असणं हे फार महत्वाचं आहे. हे भान कालामाना नसल्यामुळंच ते वेगवेगळ्या लोकांच्या त्या जाळ्यात अडकले, ते गोंधळून गेले. स्वतःचं भान नसल्यामुळे, स्वतःची सती नसल्यामुळे ते गोंधळून गेले, कन्फ्यूज झाले. आणि मग त्यांना तो प्रश्न घेऊन ते बुद्धांकडे जातात आणि मग म्हणतात, आम्ही गोंधळून गेलो. काही लोक येतात, आमचंच ब आमचं आमचं असं असं म्हणणं आहे आणि हेच बरोबर आहे, इतरांचं म्हणणं बरोबर नाही. दुसरे येतात, तेच म्हणतात, तिसरे येतात, तेच म्हणतात. असे अनेक लोक येतात आणि आपलं महत्त्व पटवून सांगण्याचा प्रयत्न करतात, आणि त्याच्यासाठी ते वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरतात. आता आपला अभ्यासाचा मुद्दा तो पण आहे, की लोक आपलं म्हणणं पटवून सांगण्यासाठी कोणकोणत्या क्लुप्त्या वापरतात. त्या त्या 10 क्लुप्त्या त्या क्लुप्त्याच आहेत, म्हणजे ट्रिक्स काय म्हणतात त्याला. 10 पद्धतीनं स्वतःचं महत्त्व वाढवायचं, आणि त्याच्यामुळे हे कालाम गोंधळून गेले. आता आपल्याला स्वतःला कालामांच्या जागी ठेवायचंय, पहिली गोष्ट. हा काय पुस्तकी अभ्यास नाही, सुत्ताचा अभ्यास नाही. आपल्या स्वतःला त्याच्या जागी ठेवायचा. आणि आपली पण बऱ्याचदा गोंधळाची अवस्था असते, हे आपल्याला अनुभवाने माहिती आहे. काय ट्रिक्स वापरले जातात, काय काय क्लुप्त्या वापरल्या जातात. पहिली क्लुप्ती वापरली जाते, की आम्ही जे सांगतो हे परंपरेने चालत आलेलं आहे, याला चॅलेंज करायचं नाही. याला दीर्घकाळाची परंपरा आहे, आणि जे आम्ही आमच्या पूर्वजांकडून ऐकत आलेलो आहोत, आम्हाला पूर्वजांकडून हे ज्ञान मिळालेलं आहे. त्यामुळे आम्ही काय म्हणतात, खानदानी खानदानी हुशार आहोत, खानदानी प्राप्ती केलेल्या आहोत. जणू काही आम्ही खानदानी ध्यानी आहोत, खानदानी ज्ञानी आहोत. आमचा तो वारसा आहे, कारण आमच्याकडे पूर्वजांकडून आलेला आहे किंवा परंपरेनं आलेला आहे. तर ही एक क्लुप्ती असते, ट्रिक असते लोकांना बांधून टाकण्याची. आणि ह्याच्यामध्ये जे लोक भानावर नसतात, सतीमध्ये नसतात, ते लोक या ट्रिकला फसतात. आणि म्हणून बुद्धांनी पहिलंच हे सांगितलं, की अनुसवेन, म्हणजे आपण ऐकतो. काय ऐकतो? का ते लोक सांगतात की आमच्या पूर्वजांकडून आलंय, किंवा आमची ही इतक्या इतक्या वर्षांची, इतक्या इतक्या पिढ्यांची परंपरा आहे, आणि त्यामुळे ते सत्यच आहे, आणि ते तुम्ही स्वीकारलं पाहिजे. असं जणू काही डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली ते लोकांना सांगतात. आणि ह्या जाळ्यामध्ये कोण फसतो? जो भानावर नसतो, तो, ज्याला स्वतःच कळतच नाही. कारण तो ऐकतो, अर्थ काढतो आणि स्वीकारतो. ऐकतो आणि स्वीकारतो, फक्त ऐकणं पुरेसं आहे. ऐकलं का लगेच म्हणतो, हा मी असं ऐकलं. ते फार पुढे आहेत, प्रगत लोक आहेत, त्यांच्या पिढ्यानं पिढ्यांचं ज्ञान आहे, त्यांच्याकडे त्यांची परंपरा आहे ती, आणि ते मान्य केलंच पाहिजे. असं एक माणूस, दोन माणूस, 10 माणूस, 10 माणसं, 100 माणसं, 1000 माणसं, लाख माणसं असं म्हणत राहिली का तेच त्यांना पाहिजे असतं. जे पिढ्यांचा परंपरेचा हवाला देतात, किंवा पूर्वजांकडून आलंय म्हणून म्हणतात, तर याच्यामध्ये फसू नका. हे बुद्धांनी पहिला निकष सांगितलेला आहे कालामांना. सावध व्हा. म्हणून सावधानता म्हणजे सती आहे. सती जेव्हा असते, तेव्हा जे कानाला ऐकू येतं,
आणि मेंदू त्याचा विचार करतो. तिथं जर सती असेल, भान असेल, तर तो मेंदू लगेच समज करून घेत नाही. ते भान नसल्यामुळे लगेच आपण त्याच्याविषयीचा एक समज करून घेतो, धारणा. आणि धारणेमध्ये ध्यान असतं. ध्यान धारणा म्हणतो, म्हणजे त्याच्यावर ध्यान जातं त्याचं, काय ऐकलं मी, लगेच पकडतो. पण त्याला स्वतःच सती नसल्यामुळे, भान नसल्यामुळे, जागृत नसल्यामुळे, त्याच्या मनातल्या विचारांचं त्याला भान नाही, ऐकण्याचंही भान नाही. आणि त्याच्यामुळं त्याचं जे ऐकण्यावर मन बसतं, आणि ते परंपरा म्हणून किंवा पूर्वजांकडून आलंय म्हणून असं जर सांगितलं का तो लगेच स्वीकारतो. त्याच्यात आजूबाजूला जर असे 5, 10, 15, 20, 100, 1000, लाख किंवा जगभरात लोक असले आणि ते सगळे हे असं म्हणत असले, तर मग हा विचार करायचं सोडून देतो आणि त्या ट्रॅपमध्ये अडकतो, त्या जाळ्यामध्ये अडकतो. म्हणून बुद्धांनी पहिलंच कालामांना हे इशारा दिलेला आहे की ह्या गोष्टीला लगेच बळी पडू नका, नाकारू पण नका. एखादा म्हणत असेल का आम्हाला आमच्याकडून, आमच्या पिढ्यांकडून आलंय किंवा परंपरेने आलंय, तर ऐकून घ्या. ऐकून घ्या, समजून घ्या. पण ते सगळं ऐकण्याचा आपला उद्देश काय? आपण ते का ऐकतो? कारण आपल्याला काहीतरी अपेक्षा आहे, आशा आहे की माझा प्रश्न इथे सुटेल, माझ्या यातना इथं कमी होतील. आणि ज्या काही आपल्या यातना असतात जीवनामध्ये, त्या अस्थिरता, अशांतता, शंका, झोपमोड, काय असेल ते, भीती, एकटेपणा, जो काय आपला प्रॉब्लेम आहे तो आपण स्वतःकडे वळून पाहायचं की आपला काय प्रॉब्लेम आहे. तर तो प्रॉब्लेम सुटण्यासाठी आपली सगळी धडपड चाललेली असते. आपल्याला ते पाहिजे असतं की आपला प्रश्न कसा सुटेल. आणि हे सगळं ऐकून, हे परंपरा आणि पूर्वजांकडून आलं हे ऐकून जर आपला प्रश्न सुटायला मदत होत असेल, तर मग ते स्वीकारायला हरकत नाही. कारण त्याच्यामुळे शांतता मिळेल, मनाला स्थिरता येईल. हा, आणि हेच मला पाहिजे होतं असं आपण म्हणू शकतो. पण तसं जर होत नसेल, तर केवळ परंपरेनं सांगितलं आणि पिढ्याने पिढ्या चालत आलं म्हणून ते स्वीकारू नका. कारण तुमचा प्रश्न सुटला नाही त्यानं. इतकं सरळ स्पष्ट सांगितलेलं आहे. म्हणजे विवेक वापरा, आपला स्वतःची समज आधी व्यवस्थित करून घ्या, असं ते सांगणं आहे. विचार करा, जागृतीपूर्वक विचार करा. ऐकून स्वीकारू नका किंवा आजच्या याच्यामध्ये वाचून स्वीकारू नका. किंवा आता आपण ए आयच्या जमान्यात, कॉम्प्युटरच्या जमान्यात, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जी आहे, माहिती तंत्रज्ञान, या माहिती तंत्रज्ञानाच्या जगात आपण वावरतो. तर अशा कितीतरी गोष्टी आपल्या इंद्रियांवर येऊन आदळतात. आपण पाहतो, ऐकतो आणि बऱ्याचदा स्वीकारतो आणि सांगतो पण इतरांना. मी असं ऐकलेलं आहे. आणि ते काय खोटं बोलणार आहे का? ठीक आहे, खोटं नाही बोलत, पण खरं बोलतात कशावरून? आपला अनुभव. तर ही हा पहिला एक पहिली एक ट्रिक किंवा पहिलं षडयंत्र, पहिलं जाळं काही लोक टाकतात लोकांवर. कोणत्या लोकांवर? जे गाफील आहेत, जे जागृत नाहीत, जे भानावर नाहीत, पण त्यांच्या समस्या घेऊन आलेले आहेत. समस्या सोडवण्यासाठी धडपड करणं ते चुकीचं नाही. पण कुठं आपण त्या आपल्या समस्येला उत्तर कुठं शोधतोय आपण?
आपल्याला ज्या प्रकारचा आजार असतो, समजा मोठा आजार असेल, तर ज्या प्रकारचा आजार असो, पोटाचा असेल किंवा मेंदूचा असेल किंवा नाक कान घशाचा असेल म्हणजे ENT, नाक कान घशाचा असेल किंवा पाठीचा असेल किंवा कॅन्सर असेल किंवा आणखीन काही असेल, तर आपण काय करतो? स्पेशालिस्टकडे जातो, त्यातल्या तज्ज्ञाकडे जातो आणि उपचार करून घेतो. म्हणजे पहिला निकष काय की आपण पाहतो तज्ज्ञ तज्ज्ञ आहे का हा, अर्थात ते जे काही पाठी असते किंवा लोक सांगतात हा हे चांगले डॉक्टर आहेत, म्हणून आपण त्यांच्याकडे जातो. पण नंतर आपण काय करतो? त्यांच्याकडून ट्रीटमेंट घेऊन आपल्याला फरक पडत असेल तर आपण म्हणतो हा हे डॉक्टर चांगले आहेत. आणि नसेल पडत फरक तर आपण लगेच डॉक्टर बदलतो. बदललाच पाहिजे, नाही तर जीवाला धोका आहे. मग तेच इथं आहे. केवळ कोणी सांगतंय आणि त्याला काहीतरी लेबल लावतंय, आमची परंपरा, आमचे पूर्वज, पिढ्यानपिढ्या पिढ्या चालत आले. नाही, मला फरक पडतोय का तो महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून आपलं भान जे आहे ते महत्वाचं आहे. तर परंपरा किंवा पिढ्यानपिढ्या चालत आलेली रूढी आहे. आता रूढी म्हणजे परंपरा म्हणजे रूढीच आहे, एकच आहे ते. तर रूढी हा पण मागून आलो आणि पुढे चाललं, त्याला आपण रूढी म्हणतो. रूढ गोष्ट झाली ती. हे असं असं का करायचं, याचा काय प्रश्न आपण विचारत नाही. स्वतःला विचारत नाही आणि इतरांना विचारत नाही, असं का करायचं. नाही ते रूढी आहे, नाही ते परंपरा आहे. रूढी परंपरा म्हणजे इतर लोक करतात, इतर लोक करतात, माझे आईवडील करतात, माझे आजी आजोबा करतात, माझे नातेवाईक करतात, माझा समाज करतो, माझ्या देशात ते चाललंय, आंतरराष्ट्रीय पातळीवर ते चाललंय. रूढी आहे, परंपरा आहे, ते करणं मला योग्य वाटतं. म्हणून मी त्या जाळ्यामध्ये अडकतो. परंतु ती रूढी पाळून, ती परंपरा पाळून आपला प्रश्न सुटतो का, हे पाहणं गरजेचं आहे. हे हा निकष, हा इशारा, हा संकेत बुद्ध त्यांना देत आहेत कालांमध्ये. किंवा ते दुसरे फसण्याचं एक कारण जे सांगितलंय पुढचं, की लोकांमध्ये ती चर्चा चालू असते. लोक ती चर्चा, अरे फार भारी आहे, अरे फार महत्वाचं आहे. त्यांना पूर्ण अनुभव पण आलेला नसतो. कधी कधी थोडासा अनुभव आला म्हणजे काय होतं, समजा माणसाला भूक लागते आणि नेहमीच लागते. भूक लागते आणि आपण ते खातो, काहीतरी खातो. आता ते जे खातो आपण, ते उदरभरण म्हणजे काय, पोटात पोटात काहीतरी पडलं आणि आता भुकेच्या जाणीवा कमी झाल्या, म्हणजे भूक कमी झाली, पोटात काहीतरी पडलं. आता काय पडलं पोटात, काय खाल्लं, तर आपण काही उपलब्ध काही असेल ते खातो आपण. चांगली भूक लागली, कडक कडक भूक लागली, खरं म्हणजे आता व्यवस्थित जेवलं पाहिजे. पण आता समजा तसं न करता आपण काय करतो, चला एखादा म्हणतो, "अरे चल आपण जरा वडापाव खाऊ किंवा काहीतरी साऊथ इंडियन डिश घेऊ किंवा काही पावभाजी खाऊ आणि चल." आणि याला कडक भूक लागलेली आहे, हा ते खातो. त्याच्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं, परंतु शरीराला आवश्यक असलेले सगळे व्हिटॅमिन त्याच्यातून मिळाले का, जे जगण्यासाठी आवश्यक असतात, गरजेचे असतात, ते सगळं त्याच्यातून मिळालं मिळालं का. ते जर नाही मिळालं, तर मग नुसतं पोट भरून काय उपयोगाचं आहे.
पण तो लगेच सांगतो, ते वडापाव खाल्ला माझं पोटच भरलं, भूकच गेली माझी. आणि ते दुसऱ्याला पण सांगतो, तिसऱ्याला सांगतो, आणि फार भारी वडापाव किंवा फार भारी ते पावभाजी किंवा तो तो एक प्रचार, एक जण प्रचार करतो, दुसरा करतो, तिसरा करतो, सगळीकडे मग ते होऊन जातं का अमुक एक वडापाव फार भारी. मग सगळीकडचे लोक जाऊन तिथे गर्दी करतात. आपण पाहतो आपल्या शहरात काही ना काही कुणीतरी असतोच एखादा प्रसिद्ध वडापाववाला किंवा साऊथ इंडियन डिशेसवाला, पावभाजीवाला, आईस्क्रीमवाला, काहीतरी असतं हॉटेल. तर त्यांची नावं, अं, त्यांचं नाव जे चर्चेत येतं ते लोकांच्या चर्चेमुळं, म्हणून मार्केटिंग करतात लोक. लोक ॲडव्हर्टाइजमेंट कशासाठी असते? ॲडव्हर्टाइजमेंट लोकांनी चर्चा करावी याच्याबद्दल. बघा, त्या हार्पिक हार्पिक विकणारा कोण आहे तो? अश्विन, काय जो काय आहे तो कोण? अक्षय कुमार. अक्षय आ- कुमार. मग अक्षय कुमार, बापरे. अक्षय कुमार ते हार्पिक विकतोय, तो संडास ते साफ करायचा साबण अक्षय कुमार विकतोय तो. ते घेतलंच पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जे काही कंटेंट असतात त्याचा उपयोग होतो. आणि अं, कोणताही कंटेंट तशा प्रकारचा असेल तर त्यांनी आपलं टॉयलेट साफ होतं. पण अक्षय कुमारने दाखवलेला ते हे हार्पिक, आता मी कंपनीचं नाव म्हणजे याच्यासाठी घेतो की ते चाललेलं आहे ॲड, जाहिरात, किंवा बिस्किट, ग्लुकोज बिस्किट घ्या, कुठले घ्या, काही घ्या, ज्या जाहिराती ज्या चाललेल्या असतात ना, मोठमोठ्याला जाहिराती किती मोठमोठ्याला असतात. सकाळी एक जाहिरात पाहिली, तेंडुलकर डोळे तपासतात त्या मशीनच्या समोर, विजय आपले सचिन तेंडुलकर डोळे, सकाळीच आता पाहिली मी, मोठी जाहिरात एकदम माझी. माहित नाही त्यांनी ते तपासले का नाही तिथे, पण जाहिरात म्हणून ते बसले तिथे. निळू फुलेंना एकदा विचारलं होतं. निळू फुलेंना निळू फुले सपट चहाची जाहिरात करायची. सपट चहा, सपट चहाची जाहिरात एकाने त्यांना विचारलं, तुम्ही ते चहाची जाहिरात करत असता, तुम्ही चांगला चहा आहे का? कोण पेलं म्हणे? पैसे दिले त्याने म्हणून मी बोलतोय सपट चहा. आणि तर असं लोकांना सपाट करणाऱ्या काही जाहिराती ज्या असतात ना, तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की बहुतेक लोक विचार करत नसतात, कारण भान नाही, सती नाही. आणि मग ते स्वतःही फसतात आणि इतरांना फसवतात. लोकप्रवाह हा अशा प्रकारचा असतो, मानसिकता. तर तेच बुद्धांनी त्यांच्या तात्विक भाषेत सांगितलेलं आहे की लोकांमध्ये अशी चर्चा चाललेली आहे, म्हणून ते स्वीकारू नका. अजून एक भयंकर गोष्ट, धर्मग्रंथात सांगितलेलं आहे म्हणून मान्य करू नका. आता हे धर्मग्रंथाचा मुद्दा जो आहे ना, हा बाबासाहेबांनी त्यांच्या ग्रंथामध्ये उचलून धरला आहे, हाच मुद्दा आहे. धर्मग्रंथ प्रमादातीत आहेत असं मानणं अधम्म आहे. म्हणजे धम्म, धम्म नाही, तो धम्म नाही. जे लोक असं मानतात की हा अमुक ग्रंथ हा बिनचूक आहे, कोणताही ग्रंथ हा बिनचूक आहे असं मानणं धम्म नाही, अधम्म आहे. हा या मुद्द्यावर बाबासाहेबांनी एक चॅप्टर त्याच्यामध्ये टाकलेला आहे, त्यांच्या पुस्तकामध्ये. विशेष आहे, त्यांनी त्यांच्याच ग्रंथात लिहिलेलं आहे की कोणताही ग्रंथ हा बिनचूक नाही. हे त्यांच्याच ग्रंथात त्यांनी टाकलेलं आहे. म्हणजे मी लिहिलेला ग्रंथ सुद्धा तपासून पहा, असं म्हणता येते. ते तर प्रस्तावनेतच सांगितलेलं आहे. म्हणजे कुठलाही धर्मग्रंथ ज्याला पवित्र मानलं जातं
त्याचं देखील परीक्षण केलं पाहिजे. पिटक हा शब्द या ठिकाणी वापरला आहे. पिटक संपदा अनेन. आता पिटकांविषयी, पिटकातल्या निकायांविषयी बाबासाहेबांनी फार परखड मत व्यक्त केले त्या बुद्धांडी धम्मच्या प्रस्तावनेमध्ये. की निकायांनी बुद्धांची शिकवण आणि बुद्धांचं चरित्र हे पझल बनवलेलं आहे. इंग्रजीत शब्द वापरला त्यांनी, पझल. गोंधळात टाकणं. आता हे कालाम गोंधळलेलेच आहेत. आणि असे ग्रंथ गोंधळलेल्या माणसांना गोंधळून टाकतात. तर त्या ग्रंथांचा दोष नाही तो, गोंधळलेल्या मनाचा दोष आहे, लोकांचा दोष आहे. म्हणून लोकांनी, ऐकणाऱ्याने आधी स्वतःकडे पाहिलं पाहिजे का मी जे ऐकतो ते काय ऐकतो. मी जे वाचतो, आता ग्रंथ म्हटल्यानंतर वाचन, मी जे वाचतो ते काय वाचतो, आणि त्याला मी मानतो का मानतो, त्याला, त्याचा माझा जो प्रश्न आहे, प्रॉब्लेम आहे, सायकोलॉजिकल असेल, मानसिक असेल, शारीरिक असेल, आणि मला हे सांगितलं की हे धर्मग्रंथ वाचा तुम्ही किंवा त्याला फॉलो करा, तुमचे प्रश्न सुटतील. ठीक आहे, सुरुवातीला आपण वाचू त्याचे किंवा ते ग्रंथ ऐकू, त्याच्याविषयी ऐकू, पण प्रश्न सुटतो का? काही दिवस पहा, महिना, 2 महिने, वर्षभर, 2 वर्षभर, जर प्रश्न सुटत नसेल तर मग का त्याच्यावर श्रद्धा ठेवायची, का त्याला पवित्र मानायचं? आपण आपला स्वतःचाच जणू काही एक प्रकारे बळी देतो, किंवा स्वतःच आपण स्वतःला फसवतो. का? केवळ सती नाही, स्वतःचं भान नाही, आपण विचार करू शकत नाही. कारण कळतच नाही, विचार करावा लागतो. ऐकलं, विचार आला, श्रद्धा बसली, मानलं, चाललं. असं ते त्याच्यातून सावध राहा. किंवा केवळ माझ्या तर्काला बरोबर वाटतं म्हणून ते स्वीकारू नका. तर्क सुद्धा बधीर असू शकतो, तर्क सुद्धा अजागृत असू शकतो. कारण तर्क करणं, विचार करणं हे मेंदूचं काम आहे. जसं डोळ्याचं काम पाहणं आहे, कानाचं ऐकणं आहे, नाकाचा गंध घेणं आहे, जिभेचा चव घेणं आहे, त्वचेचा स्पर्श करणं आहे. ह्या सगळ्या इंद्रियातून, पाचही इंद्रियातून येणारी माहिती जी मेंदूपर्यंत पोहोचते, त्याच्यावर मेंदू जो विचार करतो किंवा तर्क करतो, हे त्या मेंदूचं काम आहे. पण तो मेंदू जर भानावर नसेल, सतीमध्ये नसेल, म्हणजे धर्मानुसती नसेल, तर मग तो काही अर्थ काढू शकतो त्याचा. म्हणून केवळ तर्काला योग्य वाटतं म्हणून ती गोष्ट मान्य करू नका. वरवर पाहता एखादी गोष्ट योग्य वाटते आणि आकर्षक वाटते. आता हे पण आपण आजच्या जाहिरातीच्या युगात आपण पाहतो. आपण बॅनर पाहतो किंवा काय पाहतो, कव्हर, वरचं कव्हर काय म्हणतात त्याला, रॅपर म्हणतात त्याला, रॅपर. रॅपर. रॅपर पाहतो, वरचं आवरण जे आहे ना, ते आवरण पाहतो, ते किती भारी आहे. पॅकिंग पाहतो, म्हणजे ते जे ग्लॅमर आहे एखाद्या व्यक्तीचं किंवा वस्तूचं, ते जे ग्लॅमर आहे, तो जो भपकेबाज, जे त्याचं अं, त्याचं जे कलरफुल जे तयार केलेलं आहे, त्याला प्रेझेंट पाहतो. हा, प्रेझेंटेशन. प्रेझेंटेशन. ती जाहिरातच आहे, ती ॲड आहे. आणि ॲड एजन्सी फार डेंजर आणि घातक एजन्सी आहे. त्याच्यामध्ये जे लोक आधीच गाफील असतात, आधीच झोपेत असतात, आधीच भ्रमात असतात, आधीच मोहावस्थेत असतात, आधीच लोभाने पछाडलेले असतात, आधीच द्वेषाने पछाडलेले असतात, अशा लोकांवर जर बंबार्डिंग झालं, त्या जाहिरातींचे आघात झाले, तर तो लगेच त्यांचा होऊन जातो आणि स्वतःचा घात करतो, आत्मघात करतो. तर ही गोष्ट इथं लक्षात आणून दिलेली आहे.
अजून एक आपण कुठे फसतो? मी जो विचार करत आलेलो आहे, मी जी गोष्ट मानत आलेलो आहे, त्याला त्याच्याशी सुसंगत असं काही माझ्या समोर आलं, कोणी बोललं, की मी लगेच त्याच्यावर विश्वास ठेवतो. हा, मला पण तसंच वाटतं. पण आपल्याला जे वाटतं ते योग्य आहे का, हे आधी आपण तपासून पाहिलं का? म्हणजे आपल्या धारणा म्हणजे ध्यान. ध्यानाचा अर्थ धारणा होतो. ध्यान, धारणा. धारणा म्हणजे पकड. मत जे तयार होते हे ध्यानामुळे तयार होतं. एखाद्या गोष्टीचं परत 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 त्याच्यावर अटेन्शन दिलं, ते सारखं सारखं एकच गोष्ट परत 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 केली का ती गोष्ट आपली बनते, ती धारणा बनते, ते मत बनतं. आणि मग म्हणजे हे सगळं संस्कारामुळे. मन हे संस्कारक्षम आहे. त्याच्यामुळे त्याच्यात जे जे काही येतं, इनपुट येतं, आणि ते जर विचार न करता स्वीकारलं, तर ती धारणा बनते. आणि ती धारणा, ते मत आपण घेऊन जगत असतो. आणि तसं कोणाचं मत असेल तर तो लगेच आपला होतो. समान शिलेषु मैत्री असं म्हटलेलं आहे. ज्यांचं शील समान असतं ते एकमेकांमध्ये लगेच मिसळून जातात. मग दोन दारुडे असतील, दोन वाचक असतील, दोन कलाकार असतील, दोघांच्या गरजा आणि मतच एकसारखी आहेत, पण त्यांचा लगेच ग्रुप तयार होतो. एक असतील, दोन असतील, पाच असतील, 10 असतील. आणि मग ते त्या विशिष्ट मताचे लोक तशाच प्रकारच्या लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. आणि त्याच्यातूनच मग गट स्थापन होतो, मंडळ स्थापन होतात, पक्ष स्थापन होतात. आणि मग त्यांचं आधिपत्य असतं. आणि त्याचा कुणीतरी वापर करणारा म्होरक्या असतोच. आणि सामान्य माणसं त्याला, अरे बापरे, एवढा मोठा पक्ष आहे म्हटलं नाही कसं म्हणू, एवढं मोठं, इतके लोक त्याच्यामध्ये आहेत, नाही कसे म्हणू. तर अशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये फसतो. भव्य रूप हा एक फार मोठा म्हणजे ग्लॅमर. एखादा माणूस दिसायला फार भारी आहे, भाग आहे, तर ग्लॅमर, ग्लॅमर जे म्हणजे हे जे असतं ना, पेहराव किंवा चेहरा, चेहरा पण, आता जसं एखादा ऍक्टर असतात, ऍक्टर लोक आता ऍक्टिंग फील्ड मधले आहेत, मध्ये किती आकर्षक दिसतात ते लोक. नट लोक किती आकर्षक दिसतात. आणि किती त्यांचा प्रभाव पडतो, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडतो, त्यांच्या बोलण्याचा प्रभाव पडतो. परंतु त्यांचं काहींचं व्यक्तिगत जीवन जर पाहिलं तर एकदम गयागुजरा माणूस वाटतो. आणि व्यक्तिगत बाहेर ते खूप चमकतात, आतून काही लोक एकदम फ्रस्ट्रेट असतात, निराश असतात. आणि म्हणून आपण कितीतरी ऍक्टर, मोठमोठाले ऍक्टर पाहतो, तर त्यांचं जे नंतरचं जीवन असतं ना, ते एकदम निराशेत जातं. कितीतरी आता ऍक्टर लोक आत्महत्या करतात. आणि त्यांचं जे सोशल लाईफ आहे ते पूर्ण डिस्टर्ब झालेलं असतं. चांगले चांगले नट लोक आहेत, मी नावं घेत नाही, आयुष्यभर ते यशस्वी कलाकार म्हणून जगलेले असतात, परंतु त्यांचा शेवट मात्र अत्यंत हलाखीत आणि एकटेपणात जात असतो. नावं हरकत नाही. महमूद घ्या. महमूद हा एकेकाळचा फार गाजलेला हास्य कलाकार होता, तो विनोदी कलाकार. पण त्याचं शेवटचं जीवन जे आहे ते अतिशय हलाखीचं होतं. ललिता पवार, या ललिता पवार 2-3 दिवस त्यांच्या बाथरूम मध्ये पडून होत्या, त्यांच्याकडं पाहिलं नाही कोणी. आणि ती खूप मोठी कलाकार होती त्या काळातली. वरून जी माणसं चांगली दिसतात, तर त्यांना आपण भाळून जातो. आणि कारण आपल्याला ते आवडतं. आपल्यामध्ये लोभ आहे. माणसं सिनेमा का पाहत असतात? सिनेमा का पाहत असतात? त्याची सायकोलॉजी अशी आहे का,
पडद्यावर जे चाललेलं असतं ना ते आपल्या मनाच्या त्या एक इच्छा असतात, आकांक्षा असतात, अरे मी पण असं असलं पाहिजे. एखादा स्मार्ट हिरो का आवडतो? एखाद्या कुरूप माणसाला पण स्मार्ट हिरो आवडतो. का? ते याला याला वाटत असतं का मी असं पाहिजे. किंवा जे काही प्रणयाचे किंवा प्रेमाची काही गाणी असतात, किंवा खलनायक सुद्धा, जो क्रूर खलनायक जो असतो ना, तर याला पण असं वाटतं की हे असं असं पाहिजे. किंवा हिरोनी हिरोला, म्हणजे हिरोनी खलनायकाला, व्हिलनला जर मारलं, तर पाहणारा विचार करतो, हा हे असं मारलं पाहिजे, असंच पाहिजे. आपल्या मनात ते चाललेलं असतं म्हणून आपण त्याच्यात रमतो. आपली भावनिक जणू काही ती ओढ असते, कधी कधी गरज पण असते. आणि ती गरज ते फिल्म किंवा ती तो चित्रपट ती पूर्ण करतो, म्हणून आपल्याला ते आवडतं. परंतु आपली जी गरज असते, आपली जी मानसिकता असते, ती आपण कधी तपासून पाहिलेली नसते. कारण आपल्याला आपलं भान नसतंय, सती नसते. तर बेसिक गोष्ट जी आहे ती जागृतीचीच आहे. जागृत जो असतो तो कुठल्याही गोष्टीला थेट बळी पडत नाही. तो विचार करू शकतो. विवेक विवेक सर म्हणजे विवेक म्हणजे सावधगिरीने विचार करणं, जागृतीपूर्वक विचार करणं, समजून घेणं. नुसतं पाहिलं आणि ऐकलं आणि हे जे वरचे सांगितलेत प्रकार, नुसतं त्याला बळी पडणं आणि विचार करू न शकणं, कारण विचारांचं भान नाही, धम्मानुसती नाही. धम्मानुसती सगळ्यात शेवटी येते. आधी कायानुसती पाहिजे, आधी कायेमध्ये उतरलं पाहिजे, जाणीवा, चित्त, आणि मग विचार प्रक्रिया. ते हे जोपर्यंत काया शांत होत नाही, जाणीवा शांत होत नाही, चित्त शांत होत नाही, विचार प्रक्रियेचं भान येत नाही. कारण विचार प्रक्रिया ह्या सगळ्याला ह्या सगळ्या गोंधळाला घेऊन चालते. पण चित्त शांत असेल, जाणीवा शांत असतील, वेदना शांत असतील, काया शांत असेल, विचार शांत होतात. विचार शांत असतील तर ते विवेकाने विचार करू शकतो मेंदू, आणि मग ती समज येते. अशा प्रकारच्या ह्या गोष्टी आहेत. एक एक जे शेवटी सांगितलेलं का एखादा सांगणारा श्रमण आहे, गुरु आहे. सांगणारा व्यक्ती आपला गुरु आहे, तो पूज्य आहे किंवा आदरणीय धर्मगुरू आहे म्हणून मान्य करू नका. हे तर फार भयंकर गोष्ट आहे. हे आपले स्वतःचे अनुभव पण आहेत. तर कसं पाहिलं पाहिजे परिस्थितीकडे, याचे निकष काही दिलेले आहेत. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जी त्याच्यात शेवटी नंतर सांगितली, काय स्वतःला तपासा, म्हणजे आपण इतर गोष्टींचे बळी ठरणार नाही आणि स्वतःचा घात करून घेणार नाही. आणि याला एक प्रकारची कठोरता पण पाहिजे, परखडपणा पाहिजे. मला वाटतं म्हणून तेच बरोबर नाही. मला जे वाटतं ते आपण निर्माण केलेलं नसतं. आपलं मत आपण निर्माण केलेलं नसतं. आपलं मत परिस्थितीनं निर्माण केलेलं असतं. आणि आपल्याला आपलं भान नसल्यामुळं आपल्याला परिस्थितीचं पण भान नसतं. म्हणून आपल्याला कुणी पण ट्रॅपमध्ये घेतं, कुणी पण आपल्याला जिंकतं, कुणी पण आपल्यावर षडयंत्र करू शकतं, आणि आपण फसतो आणि स्वतःला आणखीन दुःखात टाकतो, यातनेत टाकतो. तर मुक्तीचा जो मार्ग आहे बुद्धांचा, तो अशा प्रकारे परखड मार्ग आहे. तो केवळ मतांचा, अंधभक्तीचा आणि ध्यान साधनेचा मार्ग नाही. तो जागृतीचा मार्ग आहे. ध्यान हे मन करतच आहे. ते चांगलं आणि वाईट सगळं ध्यान करतंय. चोर ध्यान करतो. एखादा शार्प शूटर पण पिस्तूल
वर हे करून फायरिंग करतो. ध्यान हे मनाचं, इंद्रियांचं लक्षण आहे. पण भान असेल तर त्या गोष्टीचा उपयोग कसा करावा, म्हणजे हातात सुरी आहे, चाकू आहे, आणि चाकूचा उपयोग काय करायचा हे त्याच्या मनावर अवलंबून आहे. तो त्याचा सदुपयोग करेल किंवा दुरुपयोग करेल. चाकू काय नाही करत, माझं मन जे आहे ते त्याचा उपयोग कसा करायचा ते माझ्या लोभावर आणि द्वेषावर अवलंबून आहे. एखादी गोष्ट मला ओरबडायची, मला हिसकावून घ्यायची, त्याचा लोभ आहे मला, आणि आता माझ्या हातामध्ये त्याच्यात कोणी आडवा येतोय आणि माझ्या हातात चाकू आहे, आणि माझ्या मनात लोभ आहे, तीव्र लोभ आहे, आणि द्वेष पण आहे. दोन्ही एकच आहेत, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ज्याचा लोभ असतो त्याच्याविषयी त्याचा द्वेष त्याच्याशीच कनेक्टेड असतो. कारण कुणी मध्ये आला, आपल्या लोभाच्या मध्ये कुणी आला, तर इकडं लोभ आणि तिकडं द्वेष. आणि मग आपल्या हातामध्ये जर काय हत्यार असेल तर त्या हत्याराचा आपण दुरुपयोग करतो. जो आपल्याला भाजी कापायला पण उपयोगाला येतो तो चाकू, किंवा आणखीन त्याचा उपयोग होऊ शकतो. मन हे मुख्य आहे, आणि भानावर असलेलं मन. म्हणून मन हे सेंट्रल पॉइंट आहे. मनोपबंगमा धम्मा मनोसेठा मनोमया, मनसाचे पदुठ्ठेन भासती वा करोति वा ततो न दुःखमन्वेती चक्कं व वहतो पदं. दुःख कशामुळे येतं? जसं गाडीच्या मागं गाडी गाडी ओढणाऱ्याच्या पायामागं जसं गाडीचं चाक येतं, तसं दुःख त्याच्या मागे येतं. कशामुळं? मनामुळं, जे प्रदूषित असतं. आणि मन प्रदूषित होतं हे चित्तामुळं. कारण चित्तच प्रदूषित असतं. ते कशामुळं प्रदूषित असतं? लोभामुळे किंवा द्वेषामुळे. दोनच गोष्टी आहेत. पण लोभ आणि द्वेष कशामुळे निर्माण होतो? भान नसल्यामुळे, म्हणजे मोहावस्थेमुळे, अजागृत अवस्थेमुळं. इतकी सरळ बुद्धांची शिकवण आहे. इतका सरळ हा मार्ग आहे. उजूपटीपन्नो, सरळ मार्ग आहे. तर ते कालाम सुत्ताच्या निमित्ताने आपण त्याचा अभ्यास करतोय. अजून एक दोन सेशन याच्यावर आपण घेऊया. आणि अं, अं, तो मगाशी जो मुद्दा सांगितला की धर्मग्रंथ प्रमादातीत आहेत, कोणताही धर्मग्रंथ हा बिनचूक नाही. तो बिनचूक आहे असं मानणं म्हणजे अधम्म आहे, तो धम्म नाही. ह्याच्यावर बाबासाहेबांनी काय म्हटलेलं आहे ते आपण उद्याला पाहूया. थांबूया. साधू साधू साधू. साधु साधु साधु. साधू साधू साधू. मला असं वाटतं की एखादा सोनार जसं सोनं तपासून घेतो, तर तो पितळ सोनं म्हणून नाही घेत. तर तशाच पद्धतीने कमलवीरांनी आपल्याला धम्म जो आहे तो तपासून घ्यायला सांगितलेला आहे. आणि कालाम सुत्त हे नाही, नाही, आपल्याला बुद्धांनी सांगितलंय. म्हणजे कमलवीरांनी कालाम सुत्त आमच्यापर्यंत शेअर केलं त्या अर्थाने. धम्म जो आहे ते रत्नासारखं आपण त्याला ते बघितलं पाहिजे आणि त्याला तपासून घेतलं पाहिजे. आणि ह्या सर्व गोष्टींचे जे मापदंड दिलेले त्याला आपण अमान्य करत नाहीये, पण ते आहे म्हणून मान्य करा, अशा पद्धतीचं जे दडपण आहे किंवा फोर्स आहे किंवा कंट्रोल आहे हा कोणी करता कामा नये. आणि मलाही असं वाटतं की तथागतांनी जो धम्म दिला तो मानवाच्या कल्याणासाठी दिला, आणि तो सहज सोप्या पद्धतीने दुःखमुक्तीचा मार्ग आहे. आणि ज्या ज्या व्यक्तीकडून आपल्यापर्यंत तो पोहोचणार आहे तो अशाच पद्धतीने पोहोचेल, हाच त्याचा निकष असला पाहिजे. तर आजची धम्मदेशना अतिशय सुंदर झाली. आम्ही सगळे थँक्यू आहोत कमलवीर, की अतिशय छान तुम्ही मार्गदर्शन करताय. तर आपण आता इथे थांबूया.